तर जेवढं फास्ट आयुष्य तेवढे डिप्रेशन, एन्झायटी अटॅक्स किंवा खूप जास्त विचार करून त्रास करून घेणं, हे खूप जास्त विचार वाढले, हे खूप जास्त प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. त्याच्यातनंच मग आत्महत्या असेल किंवा हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला खूप जास्त जाणवतात. स्वतःवरती कोणाच्या हातात काही संकट नाही आहे, काही अडचण नाही आहे, कारण प्रोजेक्ट सुरू झाला, प्रोजेक्ट संपायला जवळपास वर्ष दीड वर्ष लागतं. पुढच्या वर्ष दीड वर्षात त्या व्यक्तीला काही अडचण नाही ना ते मी बघतो. त्याच्यावरची आयुष्यरेषा, भाग्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन प्लस बुध, चंद्र, शुक्र, गुरु, मंगळ हे ग्रह हातावरती कसे त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून प्रेडिक्शन केलं जातं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिस सेटअप कसा असला पाहिजे, तो कुठे बसला पाहिजे, त्याचं तोंड कुठल्या दिशेला असलं पाहिजे, त्याचा जी काही जाहिरातीचा बोर्ड आहे किंवा त्याचं नाव जे आहे ते ऑफिसमध्ये कुठल्या बाजूला असलं पाहिजे, त्याचे जे काही वर्कर्स असतील किंवा त्याच्याकडे जे काही जी लोक काम करतात ती ऑफिसमध्ये कुठे बसली पाहिजे, हे सगळं आपण न्यूमरॉलॉजी, वास्तू आणि पामिस्ट्री याच्या एकत्रित कन्सल्टेशननी त्याला सांगतो, त्याला त्याचा फायदा होतो. सर, लोक तुम्हाला नॉर्मली प्रोडक्शनमध्ये ओळखले जातात, ॲज अ प्रोड्युसर ओळखले जातात, पण तुम्ही पामिस्ट्रीमध्ये पण आहात आणि एवढ्या यंग एजमध्ये तुम्ही पामिस्ट्री स्टार्ट केली. बिकॉज पामिस्ट्री या फील्डमध्ये मोस्टली जे लोक असतात ते 50-60 त्या वयामध्ये असतात. तर एवढ्या लवकर तुम्ही या फील्डमध्ये कसे काय वळलात, त्याच्याबद्दल थोडंफार सांगा. खरं तर मी म्हणेन प्रोडक्शन नंतर आले, पामिस्ट्री आधी आले. 2014 साली मी पामिस्ट्री सुरू केली. घरामध्ये काही पुस्तकं होती ज्योतिषशास्त्राच्या रिलेटेड, ती पुस्तकं वाचली, त्यातनं काही कळलं नाही. ती पुस्तकं वाचून सुद्धा कळलं नाही. त्याच्यानंतर मला कळलं की कोणीतरी मला गुरु पाहिजे. हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये पुस्तक वाचून, यूट्यूबचे व्हिडिओ बघून खरं तर काही कळत नाही. तुम्हाला कोणीतरी एक गुरु पाहिजे. तो गुरु मी केला. त्याच्यानंतर 2014 ते 2017 मी हे शिकलो. याच्यामध्ये हस्तसामुद्री ही पदवी घेतली 3 वर्ष शिकून आणि मग माझं स्वतःचं कन्सल्टेशन चालू केलं. ओके, म्हणजे तुम्ही हे लोकांपर्यंत पण आता पोहोचवताय पामिस्ट्री. येस, 2017 ते 2025 आणि याच्या पुढे चालूच राहील. माझं कन्सल्टेशन तर चालूच आहे. माझे जवळपास 3 ते 4 बॅचेस झाले ज्याच्यात मी शिकवलेलं आहे. ओके. हां, माझं शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र नावाची माझी संस्था आहे, ज्याच्या अंतर्गत मी हे शिकवतो सगळं. म्हणजे पामिस्ट्री असेल, न्यूमरॉलॉजी असेल, वास्तू असेल, या गोष्टी मी शिकवतो. सर, तुमचे जे चित्रपट आहेत, सुभेदार मूवीज, हे तर खूप 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 चांगले आहेत बाय द वे, आणि मी स्वतः तुमची फॅन पण आहे. बट बाय द वे मला पामिस्ट्रीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट येतो आहे. बिकॉज आजकाल काय आहे ना, लोक फार टेन्शनमध्ये, मोस्टली ही जी जनरेशन आहे तुम्ही बघितली असेल, आताची जनरेशन फार फास्ट आहे आणि खूप टेन्शनमध्ये असते. डिप्रेशन, एन्झायटी हे खूप कॉमन आहे. तर पामिस्ट्रीमध्ये तुम्ही लोकांना असं काय करू शकता की म्हणजे त्याच्यामध्ये हेल्प होईल त्यांनी? बेसिकली ना, मला बऱ्याचदा लोक विचारतात की तुमचा जो क्लायंट बेस आहे तो साधारण 50-60च्या पुढचा असेल, कारण आत्ताची पिढी या सगळ्यात मानत नाही, या सगळ्यावरती विश्वास नाही. पण माझं खूप जास्त उलटं झालं आहे. माझं जास्त जे क्लायंट आहे ना ते साधारण 21 वर्ष ते 40 वर्ष ह्या कॅटेगरीतलीच माझे 99% क्लायंट्स याच कॅटेगरीतले. कारण आत्ता काय झालं ना, आयुष्य खूप स्पीडमध्ये आलं आहे. म्हणजे आपल्याकडे फास्ट फूड आहे, डिलिव्हरी पण फास्ट आहे, 10 मिनिट्समध्ये डिलिव्हरी आली आहे. तसंच आपलं आयुष्यसुद्धा खूप फास्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं फास्ट आयुष्य तेवढे डिप्रेशन, एन्झायटी अटॅक्स किंवा खूप जास्त विचार करून त्रास करून घेणं, हे खूप जास्त विचार वाढतं, हे खूप जास्त प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. त्याच्यातनंच मग आत्महत्या असेल किंवा हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला खूप जास्त जाणवतात. माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा सर्वात जास्त प्रश्न त्यांचा हाच असतो की मला खूप जास्त लवकर राग येतो. राग येणं हे आजकाल इतकं कॉमन झालेलं ना की कोणी एन्झायटी अटॅक सांगायला खूप जास्त असं ग्लॅमरस वाटतं का काय मला झालं असं वाटायला लागलं. कारण जो येतो तो सांगतो की मला एन्झायटी अटॅक्स येतात आणि ते ग्लोरियस करून सांगतात. म्हणजे आमच्या लहानपणी एन्झायटी अटॅक्स किंवा राग येणं हे वाईट समजलं जायचं आणि आता लोक ते यांनी सांगतात येस मला एन्झायटी अटॅक्स येतात. सो त्याच्यावरती मी जेव्हा हात बघतो तेव्हा मला जाणवतो की हा आपला चंद्राचं हे चंद्रग्रहाचा पर्वत आहे. सो इथे जेव्हा खूप जास्त लाईन्स असतात किंवा आयुष्यरेषेवरती खूप जास्त लाईन्स येतात ना, तेव्हा ती व्यक्ती खूप जास्त विचार करते आणि त्या विचारांनी ना ती डिप्रेशनमध्ये जाते. सो याच्यावरती आपल्याकडे खूप चांगले साधे सोपे उपाय आहेत. मग पामिस्ट्री म्हणजे माझ्याकडे जेव्हा पामिस्ट्रीसाठी क्लायंट येतात, डिप्रेशन असेल, एन्झायटी अटॅक्स असतील, याच्यातनं त्यांना बाहेर काढणं खूप सोपं जातं. कारण मला कळतं की कधी यांना प्रॉब्लेम आहेत, कधी यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे मला स्टार्ट आणि एंड कळल्यामुळे मला त्यांना माहिती कधी उपाय करायचे आणि काय उपाय करायचे. त्याच्यामुळे आपल्याकडे लोक आले की ते खूप पटकन त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. म्हणजे बऱ्याचदा असं झालेलं आहे की क्लायंटची डिप्रेशनची गोळी चालू आहे, ती गोळी पण आपण बंद केलेली आहे. म्हणजे माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत, त्यांचे रिव्ह्यूज सुद्धा तुम्हाला माझ्या पेजवरती बघायला मिळतील
की त्याच्या गोळी चालू आहे, त्या गोळी हळूहळू कमी करत करत आम्ही गोळी बंद केलेली आहे ती. सो पामिस्ट्रीचा आत्ताच्या पिढीला आपण जेनझी म्हणू शकतो किंवा आत्ता साधारण 20 ते 25च्या काळातली जी लोक आहेत त्यांना खूप जास्त फायदा होऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि दुसरं एक आहे की जेव्हा आपल्याला माहिती आहे, म्हणजे लहानपणापासून आपण म्हणतो जर आपण पामिस्ट्री, आपल्याकडे खूप लाईन्स आहेत. आता मला नाही माहिती पामिस्ट्रीमध्ये काय असतं, हातामध्ये आपले कुठले लाईन्स आहेत, फेट लाईन आहे, डेथ लाईन आहे, किंवा जे पण लाईन्स असतात ते आपण लहानपणापासून घेऊन आलोय. ओके, ॲज अ फिटेस्ट. राईट. याच्यात बेसिकली खूप जास्त मला प्रश्न विचारला जातो की हाताच्या रेषा बदलतात का. हां, राईट. तर माझं कायम त्यांना एक उत्तर असतं की हातावरच्या मुख्य रेषा आहेत, म्हणजे आयुष्य रेषा आहे, भाग्य रेषा आहे, मस्तक रेषा आहे, हृदय रेषा आहे, ती अजिबात बदलत नाहीत. पण त्याच्यावरच्या प्रभाव रेषा असतात, ते येतात आणि जातात. तर प्रभाव रेषा म्हणजे काय, तुमच्या आयुष्यावरती प्रभाव पाडणाऱ्या रेषा. म्हणजे समजा आयुष्य रेषेवरती एखादी आडवी लाईन आली, ती आयुष्य रेषेवरती प्रभाव रेषा आहे आणि तेव्हा ती सांगणार तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे का, तुम्हाला काही, तुम्ही आजारी पडणार आहात का, तुम्हाला काही मानसिक त्रास होणार का, ही ती प्रभाव रेषा सांगणार आहे. आयुष्य रेषा तुमचं आयुष्य कसं हे सांगणार आहे, पण त्या काळात तुम्हाला काय त्रास होणार आहे हे प्रभाव रेषाच सांगू शकते. समजा भाग्यरेषेवरती एखादा त्रिकोण आला तर तुमचं घर कधी होणार आहे हे ती प्रभाव रेषा सांगणार आहे, भाग्यरेषा सांगणार नाही. भाग्यरेषा फक्त सांगणार आहे तुमचं फायनान्शियल जर्नी कशी असणार आहे, पण त्याच्यामध्ये जे काही अडीअडचणी येणार ते प्रभाव रेषेमुळे येणार आहेत आणि त्या प्रभाव रेषा येतात जातात. पण मुख्य रेषा या कधीच बदलत नाही. मुख्य रेषा या आपण जन्मताच घेऊन आलेलो असतो आणि तर तशाच असतात. आणि सर मला हे म्हणायचं की सगळ्यांचं फ्युचर ऑलरेडी डिसाईड आहे, सगळ्या गोष्टी लाईफमध्ये कधी काय होणार आहे, कधी काय भेटणार आहे, मग आपण त्याला असं बघून असं का करायला हवं. राईट. म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की जर भविष्य बदलणारच नाही तर का बघायचं, किंवा गोष्टी घडणारच आहेत तर का बघायचं. समजा मला इथून कोल्हापूरला जायचंय, मला रस्ता माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण कधी ट्रॅफिक आहे, कधी मोकळा रस्ता आहे, याच्यासाठी मी काय करतो तर GPS लावतो. आणि मला भले का डेस्टिनेशन माहिती आहे, मला रस्ता माहिती आहे, सगळं माहिती आहे, तरी पण मी GPS का लावतो तर कधी मला फास्ट गाडी चालवता येणार आहे आणि कधी मला स्लो चालवायची. सो पामिस्ट्री किंवा कुठलंही ज्योतिषशास्त्र हे आम्ही ना GPS म्हणून वापरावं सांगतो. म्हणजे काय, तुमच्या कुठल्या काळामध्ये तुमच्या हातामध्ये खूप चांगल्या रेषा आहेत, खूप चांगलं नशीब आहे, त्यावेळेला तुम्ही हवी ती रिस्क घ्या, हवं ते चॅलेंज घ्या आणि स्पीडनी चला. पण जेव्हा तुमच्या हातामध्ये संकट आहे हे आम्हाला दिसतंय तेव्हा मी तुम्हाला सांगणार की तो काळ जपून चला. तो काळ जपून चालल्यानंतर तुम्हाला जो काही त्रास होणार आहे तो त्रास कमी होईल, मानसिकदृष्ट्या कमी होईल, तुम्ही मानसिकदृष्ट्या त्या त्रासाला प्रिपेअर्ड असाल. एकदा का प्रिपरेशन असली मनाची की आपल्याला जो त्रास होईल त्याचा त्रास कमी होतो. म्हणून आम्ही कायम सांगतो की ह्याच्यावरती अवलंबून न राहता, म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल, हस्तसामुद्रिक शास्त्र असेल, कशावर तुम्ही अवलंबून न करावं, पण याचा आधार GPS सारखा घ्या. आणि दुसरी एक गोष्ट की न्यूमरोलॉजी असतं, खूप लोक अशा नंबर्सवरती पण बिलीव्ह करतात, मग हे त्याचाच प्रकार आहे का. म्हणजे बेसिकली कसं, ह्या सगळ्या शाखा आहेत, न्यूमरोलॉजी असेल, पामिस्ट्री असेल, कुंडली असेल, टॅरो असेल, या सगळ्या त्याच्या शाखा आहेत. आणि हे 100% ॲक्युरेट असतं जेव्हा तुम्ही कोणाचा हात बघताय असेल, त्यांच्या लाईफमध्ये जे काही घडलंय किंवा पास्ट फ्युचर. बरोबर. बेसिकली कसं आहे, 100% बरोबर असतं का तर हो, त्याचा जो पिरियड आहे तो फक्त आपण जेवढा डीप डाऊनमध्ये जाऊ पिरियड आपण तो फिक्स करू शकतो, पण घडणाऱ्या गोष्टी त्या घडणारच आहेत. एक्झॅक्टली. त्याला आपण चेंज करू शकत नाही. फक्त प्रत्येक शास्त्राला जे लिमिटेशन आहे तसंच पामिस्ट्रीला लिमिटेशन आहे की आपण त्या दिवसापर्यंत नाही जाऊ शकत, पण ह्या वर्षात या घटना घडणार आहेत, या महिन्यात या घटना घडणार आहेत असं सांगू शकतो, पण ह्या दिवशी असं होईल हे पामिस्ट्रीत नाही सांगता येत. हे त्याचे काही प्रत्येक शास्त्राला काही ना काहीतरी लिमिटेशन्स आहेत, हे पामिस्ट्रीचं लिमिटेशन आहे. कारण की भरपूर आजकालची जनरेशन मोस्टली लव्ह लाईफ, फायनान्शियल लाईफ, हे सगळ्या गोष्टींमध्ये खूप परेशान असते, तर ते लोक टॅरो कार्ड्स असेल, ॲस्ट्रोलॉजी असेल किंवा प्लॅनेट्स वगैरे चेंज होतात, राहू असेल, केतू असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंफार त्याच्याबद्दल. बेसिकली कसं आहे ना, आता बऱ्याचदा लोक म्हणतात की ज्याला हात नाही त्याचं पण भविष्य आहे. एक्झॅक्टली. हात हे फक्त भविष्य बघण्याचं एक माध्यम आहे, हात म्हणजे भविष्य नाही आहे. तुमचं टॅरो कार्ड असेल, कुंडली असेल, न्यूमरोलॉजी असेल किंवा पामिस्ट्री असेल, हे भविष्य बघण्याचे माध्यम आहे. एखादं माध्यम गेलं म्हणून त्याचं नशीब जातं असं नाही. आता समजा तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तुम्ही तुमची कारने चालले, पण कार पंक्चर झाली म्हणून तुम्ही मुंबईला जाणारच नाही आहे का. तुम्ही बसने जाऊ शकाल, तुम्ही ट्रेनने जाऊ शकाल, तुम्ही कॅबने जाऊ शकाल, बाय XYZ मी तुम्ही जाणार आहात.
सो इथे पण असंच आहे की हे सगळे जे आहेत ना त्या माध्यम आहे आणि माध्यमांचं गोल एकच आहे की तुम्हाला डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणं. ओके. याच्यात असं नाही की कुंडली बघितली म्हणून तुम्हाला वेगळं प्रेडिक्शन येणार आहे, हात बघितला म्हणून तुम्हाला वेगळं प्रेडिक्शन येणार आहे, नंबर्स बघितले म्हणून काहीतरी वेगळंच प्रेडिक्शन येणार आहे, असं नाही आहे. या सगळ्याचं जे काही अंतिम ध्येय आहे हे तुमचं आयुष्यच आहे. त्यामुळे प्रत्येकातनं जे मिळतं ते वेगळं काही न मिळतं, ध्येय सेमच मिळतं. प्रश्न काही असो, म्हणजे प्रश्न कुंडलीद्वारे बघो, हस्तद्वारे बघो, न्यूमरोलॉजीद्वारे बघो, उत्तर हे एकच मिळतं. एक्झॅक्टली. येस. आणि दुसरी गोष्ट, पामिस्ट्री आणि प्रोडक्शनमध्ये हे तुम्ही कसं काय यूज केलं त्याच्यामध्ये? बेसिकली 2021 साली मी प्रोडक्शन हाऊस चालू केलं, ज्याच्यामध्ये आपण शेर शिवराज, सुभेदार, सापळा, केस 99, अदृश्यम असं 5 पिक्चर आपण प्रोड्यूस केले. मी दरवेळेस जेव्हा प्रोडक्शन करतो तेव्हा एकतर कुठलाही पिक्चर हा त्या डायरेक्टरवरती खूप जास्त डिपेंडंट असतो. मग मी डायरेक्टर असेल, HOD असतील त्या पिक्चरचे, आणि मी स्वतः प्रोड्युसर, या सगळ्यांचे ना डेट ऑफ बर्थ घेतो. डेट ऑफ बर्थ घेऊन त्यांचं न्यूमरोलॉजिकल त्यांचं कनेक्शन काय, किंवा हात बघतो, हातावरती कोणाच्या हातात काही संकट नाही आहे ना, काही अडचण नाही आहे. कारण प्रोजेक्ट सुरू झाला, प्रोजेक्ट संपायला जवळपास 1-1.5 वर्ष लागतं. पुढच्या 1-1.5 वर्षात त्या व्यक्तीला काही अडचण नाही ना ते मी बघतो. त्याच्यामुळे आजपर्यंत मी 5 प्रोजेक्ट केले, एकही प्रोजेक्टमध्ये नुकसान मला झालं नाही. बरोबर. कारण मी आधीच सगळं मॅपिंग करून ठेवलं नसतं की ह्या काळात हे होणार आहे, त्या काळात ते होणार आहे, आणि मग आपण पुढे जाऊया. सो असा मला पामिस्ट्रीचा प्रोडक्शनमध्ये फायदा होतो. मी ॲक्च्युली जॉबमध्ये गेले होते, माझा एक एक्सपिरियन्स सांगते. तर त्यावरती सरांनी मला विचारलेलं की तुमची डेट ऑफ बर्थ काय. सो माय डेट ऑफ बर्थ इज 16 बेसिकली. 1 + 6 becomes 7. तर त्यांच्यामध्ये त्यांना फार फायदा झालेला. तर त्याचं काय एक असतं? 7 म्हणजे काय ना, 7 हा केतू आहे. ओके. केतूला डोकं नाही आहे, फक्त शरीर आहे. ओके. ज्या व्यक्तीला 7 आहे ना, ज्या व्यक्तीच्या म्हणजे आता माझी पण 16 नोव्हेंबरच आहे, हो. तो 7 हा इंट्युशन देतो तुम्हाला खूप जास्त. म्हणजे घटना घडायच्या आधीच तुम्हाला जाणवायला लागतात आणि तुमचं प्रेडिक्शन, तुम्ही जे बोलाल ना ते खरं होतं. सो तुम्ही जेव्हा काही सांगता स्वतःबद्दलही किंवा दुसऱ्याबद्दलही, तेव्हा जपून सांगत जा. म्हणजे काय, 7 केतू आहे. केतूला डोकं नाही, फक्त शरीर आहे. तो हृदयापासून विचार करतो, मनापासून विचार करतो. त्याला दिसत काही नसतं, पण त्याला जे बाकीच्यांना दिसत नाही त्याच्या पुढचं दिसत असतं. त्यामुळे केतू ज्याचा आहे त्याने एखादी गोष्ट सांगितली, ती गोष्ट आत्ता अस्तित्वात नसली तरी करा, ती गोष्ट घडेल. याच्यामुळे तुमचं जे काही तुम्ही जिथे कामाला होतात तिथल्या लोकांना त्याचा फायदा झाला. तुम्ही जे सांगायची ती गोष्ट तुम्ही सांगून टाकायची, तुमच्या मनात काही येत नसतं, आपोआप ते तोंडातनं निघतं आणि ती घटना घडते. पण 7वाल्या लोकांना मला असं वाटतं की फार अडथळे पण येतात लाईफमध्ये. अडथळे बेसिकली काय, त्यांना डोळे नसतात. सो त्यांना आत्ता जे चाललंय ते दिसतच नसतं, ते वेगळ्याच दुनियेत असतात. त्यांना सगळं पुढचं काहीतरी दिसत असतं किंवा पुढचे विचार चालू असतात. त्यामुळे थोडंसं 19-20 होतं. पण लाईफमध्ये सक्सेस अशी फार लेट मिळते नाही, सक्सेस लेट मिळण्यासाठी फक्त एक आकड्यावरती डिपेंड नाही राहत. म्हणजे आम्ही जेव्हा प्रेडिक्शन करतो तेव्हा ना एका आकड्यावरती डिपेंड राहत नाही, एका रेषेवरती. म्हणजे आमचं प्रेडिक्शन जे असतं ते हातावरची आयुष्यरेषा, भाग्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून, प्लस बुध, चंद्र, शुक्र, गुरु, मंगळ हे ग्रह हातावरती कसे, त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून प्रेडिक्शन केलं जातं. फक्त एकच काहीतरी त्याचं आहे म्हणजे ते प्रेडिक्शन असं नाही होऊ शकत. आणि पामिस्ट्रीबद्दल थोडंफार म्हणजे मी असं वाचलेलं आहे की इट इज नॉट बेसिकली सायन्स, इट इज सूडो सायन्स. सूडो म्हणजे ओके. सो सायन्स इज बेसिकली फॅक्ट. सो प्रॉपरली सायंटिफिकली आपण याला कसं डिस्क्राईब करू शकतो? आम्ही याला हस्तसामुद्रिक शास्त्र असंच म्हणतो. आम्ही याला विज्ञान समजतो. का तर विज्ञान म्हणजे स्थळ, काळ, वेळ कुठेही जे एकच उत्तर देईल ते विज्ञान. प्रयोगांनी सिद्ध झालेलं असेल ते विज्ञान. आता हातावरच्या ज्या रेषा आहेत त्या तुम्ही इथे राहा, माझे बरेचसे अमेरिकेतले क्लायंट्स आहेत, माझे इंग्लंडमधले क्लायंट्स आहेत, किंवा कुठलेही म्हणजे परदेशात भरपूर क्लायंट्स आहेत माझे, जर्मनीमध्ये आहेत. या सगळ्या क्लायंटचे हात मी जेव्हा बघतो ना तेव्हा हस्तरेषावरच्या म्हणजे ज्या काही रेषा आहेत त्या सगळ्या सेम आहेत. म्हणजे असं नाही की जर्मनीतल्या एखाद्या हातावरती भाग्यरेषाच नाही किंवा आयुष्यरेषा वरती कुठंतरी चालली आहे. नाही, आयुष्यरेषा ही वरनं खालीच येणार आहे किंवा भाग्यरेषा ही खालनं वरच जाणार आहे. म्हणजे त्याला स्थळ नाही. अमेरिकेत ज्या रेषा आहेत त्याच भारतात आहेत, त्याच जर्मनीत, सगळीकडं सेम आहेत रेषा. स्थळ झालं, काळ झालं, म्हणजे तुम्ही रात्री बघा, सकाळी बघा, दुपारी बघा, पहाटे बघा, या रेषा सेमच असणार आहेत, या रेषा बदलत नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आज बघा, 10 वर्षांनी बघा, 15 वर्षांनी बघा, किंवा मी जेव्हा आता
1950 1975 सालचे जन्मलेल्या लोकांचे हात बघतोय. सॉरी 1950 नाही, 1975 असेल, 1980 असेल, ह्या काळातल्या लोकांचे हात बघतोय, तेही सेमच आहेत जे आत्ताच्या मुलांचे हात आहेत. फक्त रेषा, प्रभाव रेषा ज्या आहेत ते कमी जास्त आहेत, पण मुख्य रेषा या सेमच आहेत. म्हणून आम्ही याला विज्ञान म्हणतो. स्थळ, काळ, वेळ तिन्ही ठिकाणी जे सेमच आहे ते विज्ञान. प्रयोगांद्वारे जे सिद्ध होतं, म्हणजे आता आयुष्य रेषेवरती जर त्या त्रिकोण असेल तर त्याला घराचा सांभाळ करायचाच आहे. हे इथे पण आहे, अमेरिकेत पण आहे. हे प्रयोगांनी सिद्ध होतं. म्हणून आम्ही याला हस्तसामुद्रिक शास्त्र म्हणतो. तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी म्हणजे तुम्ही तर फार्मॅस्ट्री केलीच, मग Yes. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही त्याचं कसं डील करता थ्रू फार्मॅस्ट्री? बेसिकली हे कसं आहे ना, म्हणजे आयुष्यात प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेतच, तसे मला पण असणारच आहे. पण मला त्याचं काळ माहिती आहे आणि मला कधी प्रिपेअर व्हायचं आहे आणि कधी, जसं मी मगाशी सांगितलं GPS, मला हे माहिती आहे की मला कधी पळायचं आणि कधी थांबायचं, कधी स्लो चालायचं आहे. या गोष्टी मला माझ्या हात बघून कळतात. त्यामुळे कधी मोठी रिस्क घ्यायची हे मी त्याच्यावरनं ठरवतो. आणि मला जेव्हा माहिती आहे की मला प्रॉब्लेमच येणार आहे, तेव्हा मी काही जास्त हालचाल न करता जे चालू आहे ते चालू देतो. जास्त इन्व्हेस्टमेंट न करता किंवा जास्त काही हालचाल न करता जे चालू आहे ते चालू देतो. सगळ्यांची डेथ ही स्पेसिफिकली असं लिहिलेलं आहे का की म्हणजे यावेळेस होणार आहे किंवा नाही होणार? बेसिकली आम्हाला पहिल्यापासून हे सांगितलं, कोणाचा मृत्यू हा कधीच सांगायचा नसतो. राईट. तो कळला, दिसणं, तुम्हाला माहीत असणं, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्या कधीच सांगायच्या नसतात. तसं तुम्ही बोलताय की डेथ ही सांगायची नसते, बट जर का तुम्ही कुणाला सांगताय की यावेळेस होणार आहे, मग आपण तेवढे काळ तरी आपण चांगल्याने जगू शकतो. कारण की खूप लोक आजकालची पिढी तुम्हाला माहितीच आहे फार टेन्शनमध्येच असते एव्हरी टाईम. याचं बेसिकली कसं आहे ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन एक खूप जास्त काम करतो. आणि मी समजा एखाद्याला सांगितलं की पुढच्या 5 वर्षांनी तुला काहीतरी होणार आहे, आपण मृत्यू हा शब्दच वापरला नको, काहीतरी होणार आहे. समजा ॲक्सिडेंट होणार आहे, 5 वर्षांनी तुझा ॲक्सिडेंट होणार आहे असं मी सांगितलं, तर तो माणूस आत्तापासूनच त्या काळजीत राहतो आणि आत्तापासूनच गाडी चालवणं बंद करेल किंवा खूप जास्त प्रिकॉशन करेल आणि जीवनाचा आनंदच गमवून बसेल. त्यामुळे मृत्यू असेल किंवा या गोष्टी आम्ही सांगतच नाही तेवढ्याचसाठी. सर, आता तुम्ही मूवीज वगैरे काढतात बरोबर, म्हणजे प्रोड्यूस करतात, तर त्याच्यामध्ये मूवीचं नेम किंवा कास्ट असू दे, लोगोज असू दे किंवा कलर्स असू दे, ते स्पेसिफिकली तुम्ही कसं करता? बेसिकली म्हणजे माझ्या स्वतःसाठी मी याचा उपयोग करून घेतोच. म्हणजे मूवीची रिलीज डेट काय असली पाहिजे किंवा पिक्चरचं नाव जे असणार आहे त्या नावाचं स्पेलिंग काय असावं, त्या नावाचा फॉन्ट काय असावा किंवा त्याचं कलर कॉम्बिनेशन काय असावं. त्याच्यानंतर आता बऱ्याचदा आम्ही म्हणतो की कुठलंही नाव जे असेल त्याला टोकदार एंड नसावा. तर सुभेदार बघितलं तुम्ही, पहिल्या आमचं चाललं तर सुभेदारला वरती तलवार लावायची, पण ती न्यूरोलॉजीनुसार ते बरोबर येत नाही. त्याच्यामुळे मग ते वेगळं कसं करावं ह्या गोष्टी आपण सगळ्या बघतो आणि मग याचा आपण फायदा करून घेतो. ओके. मग या सगळ्या गोष्टींचा एखाद्याला जर सपोज बिझनेस सेटअप करायचा असेल किंवा स्टार्ट करायचं असेल, येस, मग त्याच्यामध्ये आपण करू शकतो का खूप आणि जास्त, कसं करू शकतो? खूप जास्त. याच्यात बेसिकली आपण काय करतो, जेव्हा माझ्याकडे एखादा क्लायंट येतो की मला बिझनेस चालू करायचा आहे, मी पहिले बघतो त्याच्या भाग्यरेषेवरती बिझनेस आहे की नाही. बिझनेस असेल तरच मी म्हणतो येस गो हेड, नाहीतर मग त्याचं जे चालू आहे त्याला ते सजेस्ट करायला सांगतो. पण समजा मला दिसलं की बिझनेस आहे, बिझनेस चालू करताना मी काय काय गोष्टी लक्ष देतो, तर त्याच्या जन्मतारखेनुसार त्याच्या बिझनेसचं नाव काय असावं, त्याच्यानंतर त्याचा लोगो कसा असावा, त्याच्यानंतर त्याचा कलर कॉम्बिनेशन कसं असावं. म्हणजे आता समजा एखाद्याचं अर्णव एंटरप्राइज असं नाव आहे, अर्णव एंटरप्राइजमध्ये अर्णवचा आणि एंटरप्राइजचा याचं नाव कसं असलं पाहिजे, त्याच्यातलं स्पेसिंग कसं असलं पाहिजे. किंवा आपण कार्ड डिझाईन करतो, व्हिजिटिंग कार्ड डिझाईन करतो, व्हिजिटिंग कार्डमध्ये लोगो कुठल्या बाजूला आला पाहिजे किंवा खाली व्हिजिटिंग कार्डची जी खालची बाजू आहे ती जाड किंवा डार्क कलरनी का असली पाहिजे, त्याचं नाव कुठे असलं पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर कुठे असला पाहिजे, हे सगळं आपण डिझाईन करून देतो जेणेकरून त्याला त्याचा फायदा होईल. किंवा मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिस सेटअप कसा असला पाहिजे, तो कुठे बसला पाहिजे, त्याचं तोंड कुठल्या दिशेला असलं पाहिजे, त्याचा जी काही जाहिरातीचा बोर्ड आहे किंवा त्याचं नाव जे आहे ते ऑफिसमध्ये कुठल्या बाजूला असलं पाहिजे, त्याचे जे काही वर्कर्स असतील किंवा त्याच्याकडे जे काही जी लोक काम करतात ती ऑफिसमध्ये कुठे बसली पाहिजे, हे सगळं आपण न्यूमरोलॉजी, वास्तू आणि पामिस्ट्री याच्या एकत्रित कन्सल्टेशननी त्याला सांगतो आणि त्याला त्याचा फायदा होतो. सर, बेसिकली माझा एक पर्सनली क्वेश्चन आहे, कारण की आता रस्त्यावरती येता येता सुद्धा माझ्या डोक्यात असं होतं की लाईफमध्ये मला फार अडथळे आले,
आणि असं ते एक ब्लॅक मॅजिक असा हा प्रकार असतो. आय होप अवेअर एव्हरीवन इज अवेअर अबाउट दॅट, की ब्लॅक मॅजिक कोणीतरी माझ्यावरती केलेलं आहे म्हणून माझ्या लाईफमध्ये फार प्रॉब्लेम चालू आहेत. मग ब्लॅक मॅजिक आणि पामिस्ट्री थ्रू आपण असं काही करू शकतो का ते ब्लॅक मॅजिक निघून जावं, किंवा ते रिअल आहे का ब्लॅक मॅजिक? मेन प्रश्न तर हा. ओके, तर ब्लॅक मॅजिक जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी असणारच. जर आपण देव मानतो तर दानव मानायलाच पाहिजे. जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी मानतो तर निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच हे ब्लॅक मॅजिक वगैरे सगळं मानावंच लागतं. रादर असतंच ते. सो ते तुम्हाला हातावरती कुठे दिसणार आहे का? तर सामुद्रिक शास्त्रामध्ये जेव्हा कपाळावरती अचानक काळे डाग येतात, आता तुम्ही कधी बघितलं असेल एखादा माणूस ना अचानक काळा पडतो. तो का पडतो? तर त्याच्यावरती काहीतरी क्रिया केलेली असते. आणि इथे काळा पडला किंवा हा जो भाग आहे तो काळा पडला. डार्क सर्कल्स नाही, डार्क सर्कल्स वेगळा भाग आहे. इथे तुमच्या कपाळावरती काळा पडणं हे जर झालं असेल तर तुमच्यावरती काहीतरी प्रयोग केलेला आहे हे नक्की. मग त्याच्यातनं वाचायचं कसं? तर राहू हा ब्लॅक मॅजिकचा किंवा आपण म्हणूया अशा शक्तींचा कारक आहे. राहूला प्रसन्न करण्यासाठी गणपती, दर मंगळवारी फक्त गणपतीला जाऊन यायचं आणि त्याच्यासमोर प्रार्थना करायची, माझ्यावरती जे काही झालेलं असेल ते दूर कर. एवढं साधा सोपा उपाय करायचा आहे. एक 3 ते 4 महिने 5-6 महिन्यात तुमचं जे काळपटलेलं कपाळ असतं ते कमी होतं आणि तुमच्यावरती जी काही प्रयोग केलेला असतो तो जातो. हां, म्हणजे हा साधा सोपा उपाय आहे. आणि तो तुम्ही म्हणजे रादर माझं म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतंय की माझ्यावरती काहीतरी प्रयोग झालेला आहे त्यांनी हे अवश्य करावं. काय करायचं? फक्त मंगळवारी गणपतीला जाऊन यायचं, बाकी काहीच नाही. ते आपल्या हातामध्ये पण असं लिहिलेलं असतं की कोणी असं करणार आहे वगैरे असं काही लिहिलेलं नसतं, पण ते केलेलं आहे की नाही हे तुम्ही माणसाला बघून सांगू शकता. ओके, मग तुम्हाला मला बघून काय वाटतं? बिकॉज माझ्या डोक्यात फार असे प्रश्न आहेत. नाही, बेसिकली मला तुमच्या कपाळावरती कुठे काळा असं काही दिसत नाही, पण तुम्हाला वाटत असेल, मी जे मगाशी म्हटलं की वाटत असेल तर प्रत्येकाने गणपतीला जायला काहीच अडचण नाही. कारण की मंगळवारी फक्त गणपतीला जाऊन यायचं आहे. एक असं मिथ होतं, म्हणजे मी जिथे जॉब करत होते ॲक्च्युली, तर तिथे एक मुलगी होती. तिला असं वाटलेलं, पर्सनल एक्सपिरियन्स सांगते, की तिच्यावरती कोणीतरी केलेलं जस्ट बिकॉज लव्ह लाईफ फार जास्त अशी हे होती आणि खूप प्रॉब्लेम्स येत होते. मग कुठल्या तरी बाबांकडे ती गेली, तर त्यांनी कसं पावडर दिलेलं बेसिकली, आणि त्यांनी असं ते कॉईन्स ठेवलेले त्याच्या लाकडावरती ठेवलेले आणि ते पडत नव्हतं. बेसिकली ग्रॅव्हिटी ते वर्क करत नव्हते. तिला ते खरं वाटलं आणि तिने ते असं त्यांनी ते पावडर दिलं आणि त्यांनी सांगितलं घराच्या बाहेर जाऊन असं फूक मारा, हे करा ते करा. मग त्या सगळ्या गोष्टी असं काही आहे का? नाही, बेसिकली कसं आहे, ज्या आपण म्हणतोय की मी स्वतः पामिस्ट आहे, तेव्हा या सगळ्या घटना हे जग असं नाही, याच्यात काय असू शकेल हे तुम्ही नाही प्रेडिक्ट करू शकत. कुठलीही शक्ती कशी काम करू शकते. हां, फक्त ते वैज्ञानिक नसतं, ते प्रत्येकाला जमतं असं नाही. मी जेव्हा म्हणतो पामिस्ट्री वैज्ञानिक काय, जे आयुष्यरेषेचं माझं प्रेडिक्शन असेल तेच दुसऱ्या पामिस्टचं पण आयुष्यरेषेचं प्रेडिक्शन तेच असणार आहे. पण तुम्ही आत्ता जे सांगितलं तांत्रिक मांत्रिक, हे तांत्रिक मांत्रिक प्रत्येक वेगवेगळे असतात. म्हणजे मला येत नाही, पण मला एखाद्या समजा मी तंत्रमंत्र एखादं सांगितलं तर दुसरा तेच सांगेल असं नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू शकते. माझं कशालाच विरोध काही नाही किंवा हे नसणारच आहे असं नाही, पण ते त्याच प्रकारे केलं पाहिजे. मग तुमच्यावरती जो विषप्रयोग असेल किंवा जो काही प्रयोग असेल तो दूर होईल असं नाही. प्रत्येक माणसाचे प्रत्येक त्याच्यासाठीचे मार्ग वेगळे. मी गणपतीला जाण मानतो, त्यांनी त्यांच्यानुसार त्यांनी जे काही हे दिले असेल, ऊद दिली असेल किंवा जी काही राख दिली असेल, जे काय असेल तो त्यांचा मार्ग आहे, पण हे असू शकतं. ओके, येस सर, एवढा वेळ आपण पामिस्ट्रीबद्दल बोललो. मला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट येतो आणि मला असं वाटतं की मी पण शिकावं, किंवा मग त्याच्यामध्ये कसं तुम्ही मला हेल्प करू शकता का? बेसिकली किंवा तुम्ही शिकवता का? नाही, मी शिकवतो, पण शिकवण्यामध्ये पण माझा एक क्रायटेरिया आहे. मी पहिले त्या व्यक्तीचा नंबर घेतो, त्या म्हणजे डेट ऑफ बर्थ घेतो, त्याचा नंबर काढतो, त्याच्यानंतर त्याचा हात बघतो आणि त्याला जर पामिस्ट्रीमध्ये खरंच यश असेल तर मी सांगतो की माझ्याकडे शिका. ओके. कारण काय होतं, लोकांना ठराविक काळासाठी इंटरेस्ट येतो, ते शिकतात आणि नंतर मग ते विसरून जातात. त्यापेक्षा माझा प्रयत्न असा असतो की जर तुम्ही शिकताय तर खरंच तुम्हाला त्या याच्यात यश आहे का? यश असेल तर नक्की शिका. माझे क्लासेस असतात, मी ऑफलाईन पण क्लास घेतो, ऑनलाईन पण क्लास घेतो. चिंचवडला माझं ऑफिस आहे मंगळमूर्ती वाड्यावर, तिथं माझे प्रॉपर क्लासेस चालतात. आत्तासुद्धा एक बॅच चालू आहे, जवळपास 18 ते 20 मुलं आत्ता क्लासमध्ये आहेत माझ्या. पण हे सगळं बघितल्यानंतरच मी ठरवतो की या व्यक्तीने क्लासमध्ये ॲडमिशन घ्यावी की नको. फक्त मला पैसे मिळतात म्हणून ॲडमिशन घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला खरंच त्याचा पुढे फायदा आहे की नाही
ते बघून मग मी त्याला ॲडमिशन देतो आणि मग त्याला 3 महिन्याचा कोर्स आहे. पूर्ण माझं फार्मसी जे आहे A to Z म्हणजे अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आणि त्याच्यात काय उपाय करायचे, कसे उपाय करायचे, या सगळ्या सकट मी फार्मसी शिकवतो. मी नक्की विजिट करेन चिंचवडला तुमच्या ऑफिसवरती. आणि ऑनलाईन क्लासेस ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचं असेल तर आपण कसं करावं, किंवा काही वेबसाईट वगैरे आहे तुमची? नाही, वेबसाईट नाही आहे. माझा नंबर आहे, माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी. त्याच्यावरती केल्यानंतर ऑनलाईन क्लासेस झूमद्वारे आपण घेतो आणि ऑफलाईन जे ते तर समोरच आपण चिंचवडला घेतो. नक्कीच. फार्मस्ट्रीबद्दल मला तर फार इंटरेस्ट आला, होपफुली तुम्हाला पण आला असेल. आणि तुम्हाला जर गायडन्स हवं असेल तुमच्या लाईफबद्दल, किंवा तुम्हाला तुमच्या लाईफबद्दल जाणून घ्यायचं असेल, बिझनेस असेल, तुम्ही UPSC करत असाल, लव्ह लाईफ असेल, काहीही असू दे, मध्ये नक्कीच गाईड करतील. आणि जर तुम्हाला फार्मसी शिकायची सुद्धा असेल तर सरांकडे कोर्सेस पण आहेत, तर नक्की पिंपरी चिंचवडच्या ऑफिसला व्हिजिट करा. नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्की आजच कॉल करा सरांना. मी तर सर मला तुमच्याशी बोलून खरंच खूप चांगलं वाटतं अँड आय एम व्हेरी ऑनर्ड टू हॅव यू हिअर सर. अँड माझ्याबद्दल तर मी नक्कीच तुम्हाला विचारेल. दॅट्स पॉईंट. आणि थँक्यू सो मच सर. तुम्ही जेन्युअनली खूप चांगले आहात. तुमचं मूवीज पण जेन्युअनली खूप चांगले आहेत. सुभेदार मूवी आणि ॲज अ प्रोड्युसर यू आर बँक ऑन. बट सेकंडली ॲज अ फार्मस्ट्री जे तुम्ही सांगितली, लोकांना फार फार्मस्ट्रीबद्दल माहिती नाही आहे. बट नक्की तुम्ही याच्याबद्दल पॉझिटिव्हली लोकांच्या लव्ह लाईफ असू दे, फायनान्सेस असू दे, किंवा लोकांची लाईफ चांगलं करण्यामध्ये जे यूज करतात, हे खूप चांगली गोष्ट. थँक्यू सो मच.